पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही, ती प्रसिद्धी. राऊतांची टीका. तर कार्यकर्त्यांनी फोटो लावले, पण तुम्ही कधी कुणाला मदत केली का? शिंदेंचा विरोधकांना सवाल. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर. धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार. पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका. पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात पाहणी. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार. ड्रोनसह मोबाईलमधील फोटोही पंचनाम्यासाठी मान्य करू. आवश्यक तिथे निकष शिथिल करणार. फडणवीसांची घोषणा. पूर स्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी 30,000 रुपयांची मदत द्या. फडणवीसांकडे मागणी. भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार. 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार. काँग्रेस आमदारांनीही 6 महिन्यांचा निधी देण्याचा वडेट्टीवारांचं आवाहन. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प. दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या हत्तूर जवळच्या महामार्गावर अजूनही पाणीच. सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं अनेक भागामध्ये पूर. बीडच्या हिवरामधील अतिवृष्टीमुळे 1 वर्षापूर्वीच बांधलेला बंधारा वाहून गेला. बंधाऱ्याच्या बाजूला असलेली जमीन खचून पिकासहित वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान.